जिल्ह्यातील वाळूघाटांचा लिलाव आता नुकताच झालेला आहे आणि या वाळूघाटाच्या लिलावामध्ये आता जे मध्यमवर्गीय आहे, सामान्य ग्राहक आहे, यांना सुद्धा अतिशय माफक दरामध्ये वाळू उपलब्ध होणार आहे. या सर्व विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत जिल्हा खनिज कर्माधिकारी आहेत. सर, आता जिल्ह्यातील वाळूघाट लिलाव झालेले आहेत, कशी रूपरेषा असणार आहे याची? साधारणतः आपल्या वर्धा जिल्ह्यामध्ये 3 विभाग आहेत. हिंगणघाट, आर्वी आणि वर्धा. त्यापैकी हिंगणघाट विभागाचा लिलाव झालेला आहे. आर्वीचा पण झालेला आहे. आता फक्त वर्धेचा शिल्लक राहिलेला आहे. तर त्यापैकी हिंगणघाट डिव्हिजनमध्ये आपल्याकडे 21 घाट होते आणि आर्वी डिव्हिजनमध्ये आपल्याकडे 10 घाट आहे. त्यामुळे हा जो लिलाव झालेला आहे त्याच्याने शासनाला महसूल आलेला आहे. शासनाला महसूल येणे ही दुय्यम गोष्ट आहे. पण आपल्याला मेन म्हणजे लोकांपर्यंत रास्त दरामध्ये वाळू लवकरात लवकर पोहोचणे ही प्राथमिकता आहे. शासनाच्या नवीन जे धोरण आहे वाळूचं, नवीन निर्याती धोरण, त्याला 8/4/2025 प्रमाणे आपण लिलाव घेतलेला आहे आणि सक्सेसफुली पार पाडलेला आहे लिलाव. सो आता आपण लोकांपर्यंत लवकरात लवकर वाळू पोहोचणार आहे. नक्की सर, आता वाळूघाटाचे लिलाव झाल्यानंतर आता ज्या वाळूघाट मालक जे असतात, बहुतांश ठिकाणी अशा तक्रारी आहेत की ते अवैधपणे उपसा करतात, बोटी लावतात किंवा पोकलँडने ते उपसा करतात. या संदर्भात आपला कसं त्यांच्यावर वॉच असणार आहे? त्यासाठी शासनाने एकदम कडक भूमिका घेतलेली आहे. शासनाच्या नवीन जी-आर प्रमाणे आता पोलीस विभाग आहे, परिवहन विभाग आहे आणि महसूल विभाग आहे. यांच्या तीनही मिळून आता कार्यवाही होणार आहे. तसेच आपल्या जिल्ह्यामध्ये जिल्हास्तरीय प्लस उपविभागस्तरीय आणि तालुकास्तरीय अशा तिन्ही विभागांच्या स्तरावरती समित्या नेमलेल्या आहेत. तक्रार निवारण समित्या. याच्यामध्ये लोक तक्रार करू शकतात आणि त्याच्यामध्ये आपण पूर्ण फुल फ्लेजमध्ये कंट्रोल करणार आहे. ज्याच्यामध्ये जिल्ह्यामध्ये कुठेही अवैध प्रकारचं असं खपून घेतलं जाणार नाही आणि कडक कार्यवाही होणार आहे. नक्की सर, हे उपसा करताना त्यांना कशा प्रकारे आपण सूचना केल्या आहेत? सूर्योदय ते सूर्यास्तापर्यंत त्यांना कशा प्रकारे उपसा करायचा आहे? अजून लिलाव झाला असून जी प्रक्रिया असते, कार्यालयीन प्रक्रिया, ती सुरू आहे आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण अजूनपर्यंत अद्याप ताबा दिलेला नाही आहे आणि ताबा दिल्यानंतर जे काही शासनाच्या नियम आणि अटी आहेत त्याच्याप्रमाणे सकाळी सूर्योदय ते सूर्यास्तापर्यंत त्यांना वाळूची वाहतूक करता येणार आहे आणि नंतर मग जेव्हा डेपो ते तयार करतील त्याच्यामध्ये रात्री शासनाच्या नवीन जी-आर प्रमाणे त्यांना संध्याकाळी 6 नंतर त्या डेपोमधून वाहतूक करण्याला मुभा असणार आहे. परंतु उत्खनन हे मात्र सूर्योदय ते सूर्यास्तपर्यंतच असणार आहे. नक्कीच. उत्खनन करत असताना उत्खनन कोणत्या प्रकारे, म्हणजे मशीनच्या सहाय्याने की मानवाच्या सहाय्याने करायचं असतं? जे उत्खनन करण्यात येणार आहे ते उत्खनन हे मानवाच्या सहाय्याने करायचं आहे आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या मशीनला किंवा याला परवानगी नाही. जर असं कुठे आढळून येत असेल तर नक्कीच त्याच्यावरती कार्यवाही करण्यात येईल. नक्कीच. आपण जर बघितलं तर शासनाने अतिशय कडक भूमिका या ठिकाणी वाळूच्या संदर्भात घेतलेली आहे. अवैध उत्खनन अजिबात खपवून घेतला जाणार नाही, असा कडक इशारा जो आहे जिल्हा खनिज कर्म अधिकारी यांनी दिलेला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये प्रशासनाची या वाळूघाटावर नक्कीच मोठी वॉच असणार आहे, हे मात्र नक्की. निलेश बंगाले, NDTV मराठी, वर्धा.